विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या एपिसोडमध्ये स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग हॉबीज या चित्रास आपण वॉटर कलर या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत. साहित्य पाहूया. वॉटर कलर, त्यासाठी लागणारी पॅलेट, नॅचरल हेअर ब्रश, पाणी, स्वच्छ असं सुती कापड इत्यादी साहित्य आपल्याला रंगकामासाठी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानच हे चॅनल पाहत असाल तर आजच आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याने काय होणार आहे तर नवीन अपलोड होणारा व्हिडिओ जो आहे त्याच्या नोटिफिकेशन्स तात्काळ आपल्याला उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड का पाहावा तर वॉटर कलर मध्ये स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने रंगकाम कसे करायचे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, शिकायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमामध्ये रंगकाम केलेलं पाहिलेलं आहे. यामध्ये आपण वॉटर कलर वापरतोय, परंतु या चित्रास आपण आउटलाईन करणार नाही. म्हणजेच स्केच पेन, ब्लॅक जेल पेन किंवा ब्रशच्या साहाय्याने आपण कुठल्याही आकृतीला आउटलाईन करणार नाही. विना आउटलाईनचं चित्र कशा पद्धतीने तयार होतं हे आपण अवश्य पाहावं. सुरुवातीला फर्स्ट फिलिंगचं काम आपण आता करत आहोत. फर्स्ट फिलिंगचं काम आपण करून घ्यायचं आहे. सुरुवातीचे जे रंग आहेत ते एकदम फिकट द्यायचे आहेत. यामध्ये पांढरा रंग आपण वापरणार नाहीत, तर पांढऱ्या रंगाचं काम जे आहे ते स्वच्छ असं पाणी करणार आहे. पाणी जर तुम्ही रंगामध्ये जास्त घेतलं तर आपोआप रंग काय होतील, फिकट होतील. पहा, प्रसंग दिवाळी निमित्त जो भाऊबीजेचा दिवस असतो, बहीण भावाची पूजा करत असते, तो हा प्रसंग आहे. आनंदाचा प्रसंग आहे. त्याची जी ड्रेपरी आहे, कपडे आहेत, ते देखील आपण कसे दाखवलेले आहेत, कलरफुल असे दाखवलेले आहेत. प्रसंग जो आहे तो घरामधील हॉलमध्ये चालू आहे आणि तेथून आपल्याला बाहेरचा जो प्रसंग आहे म्हणजे खिडकीमधनं आकाश, झाडी आणि बाहेर घराच्या बाहेर लटकवलेला आकाश कंदील हे देखील आपण यामध्ये दाखवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे रंगकाम 3 स्टेपमध्ये पूर्ण करणार आहोत. सुरुवातीचं आत्ताचं जे काम चालू आहे त्या रंगकामाला म्हणतात फर्स्ट फिलिंग, म्हणजे रंगकामाचा पहिला लेयर. तो थोडा आपण कसा दिलाय, लाईट स्वरूपात दिलाय. वॉटर कलर मध्ये काम करत असताना रंगकामाची जी पद्धत आहे ती लाईट टू डार्क, म्हणजे फिकट रंगाकडून गडद रंगाकडे जाणे या पद्धतीची आहे. हे ट्रान्सपरंट प्रकारातले रंग आहेत, म्हणजेच पारदर्शक रंग आहेत. सुरुवातीला पातळ लेयर, पुसटसा लेयर देत नंतर तो गडद करत जायचं आहे. पहा, जवळजवळ आपलं फर्स्ट फिलिंग जे आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. आता हेच रंग आपण काय करणार, थोडं पाणी कमी करून गडद स्वरूपात घेऊन त्यातले डार्क भाग आपण दाखवत आहोत. पहा, त्या मुलीचा जो टॉप आहे त्यावर जो ऑरेंज कलर आहे तो काय केला आपण, डार्क घेतला. पहा, लगेच
काय दिसतंय पहा, शॅडो कशी दिसते आणि लाईट भाग कसा दिसतोय. हेच करायचं, एकदम सोपी पद्धत. ही सरावाने तुम्हाला जमणार आहे, लगेच पूर्णपणे जमणार नाही. आपण आर्ट मास्टर गोरे या चॅनलच्या माध्यमामधून वेगवेगळ्या प्रकारामध्ये रंगकाम कसं करता येईल, या पुढचे जे स्मरणचित्राचे रंगकामाचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामध्ये आपल्याला मिक्स मीडिया म्हणजे वॉटर कलर, त्यामध्ये कलर पेन्सिल कशा वापरायच्या, त्याला आउटलाईन करून चित्र एकदम शॉर्ट कमी वेळेमध्ये कसे पूर्ण करायचे, हा तो व्हिडिओ असेल, तो देखील पहा. आता आपण सेकंड लेअर सुरू केलाय, म्हणजेच तेच रंग आहेत, फक्त त्यातले आपण काय केल्यात, पाणी कमी करून थोड्या डार्क छटा घेत आहोत आणि रंगकाम करत आहोत. आणि तिसरा जो आपला टप्पा असणार आहे, थर्ड लेअर, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर त्यातले जे बारकावे आहेत ते दाखवणार आहोत, म्हणजे जे डिटेलिंग असतं ते करणार आहोत. या चित्रामध्ये आपण डाव्या बाजूने प्रकाश आल्याचं दाखवलेलं आहे, म्हणजेच ज्या सावल्या आहेत त्या पूर्ण चित्रावर, त्या मानवी आकारांवर, वस्तूंवर उजव्या बाजूने पडणार आहेत. त्यामुळे डार्क रंग जे आहेत ते उजव्या बाजूला येतील. यामध्ये आपण ज्या मुख्य दोन आकृत्या आहेत, तो बसलेला भाऊ आणि त्याला ओवाळणारी बहीण, ह्या दोन फिगर आपण थोड्या मोठ्या दाखवल्यात आणि ते दोन व्यक्ती जे आहेत ते मागे दाखवलेत, थोडे दूर आहेत, म्हणून ते काय केलेत, छोटे दाखवले. म्हणजेच चित्रातील मुख्य जो प्रसंग असतो, मुख्य जो विषय आहे, त्या आकृत्या थोड्या मोठ्या काढायच्यात आणि त्याला महत्त्व जास्त द्यायचं. त्यामध्ये आपण रंगकाम देखील कसं करणार आहोत, एकदम सुंदर करणार आहोत. ही एक बाब आपण काय करायची, लक्षात घ्यायची. चित्र पाहिल्यानंतर प्रथमतः लक्ष कुठे जायला पाहिजे, तर तो जो प्रसंग आहे, भावाला बहीण ओवाळते, त्या दोन फिगरवर लक्ष जायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण त्याला रंगकाम डिटेलमध्ये करणार आहोत. त्यानंतर त्या प्रसंगी असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजेच त्या भावांनी बहिणीसाठी आणलेले गिफ्ट, त्यानंतर तो बसलेला ज्या पाटावर आहे त्या पाटाचं प्रपोशन. दिवाळी हा सण दिव्यांचा सण, म्हणून एका ताटामध्ये दिवे मांडलेत. भावाचं तोंड गोड करण्यासाठी लाडू सुद्धा तिथे ठेवलेले आहेत. एका ताटामध्ये नागिनीची पाने, करदोरा, सुपाऱ्या, केळी, ह्या ज्या वस्तू आहेत या आहेत. त्यानंतर ताटामध्ये जो दिवा आहे त्याचा तो प्रकाश, त्याची ज्योत, या सर्व बाबी आपण याच्यामध्ये व्यवस्थित दाखवायच्या आहेत. पहा, आता आपला थर्ड लेअर सुरू झालाय. तिसऱ्या स्टेपचं रंगकाम आपण करतो. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, सावल्याचा भाग, त्यानंतर त्या वस्तूवर जो एकदम गडद छाया पडली, सावली पडली गडद एकदम, त्याचं काम करणार आहोत. आणि तो जो आकाश कंदील आहे आपण तो तसाच ठेवणार आहोत. त्यात थोडं नंतर काम करूया, कारण की तो दूर आहे आणि दूरची वस्तू एकदम डिटेलमध्ये दिसत नाही, ती पुसटशी दिसते, म्हणून आपण त्याला तसंच ठेवणार आहोत. या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. जवळच्या गोष्टी ज्या आहेत, जवळच्या वस्तू ज्या आहेत त्या स्पष्ट दिसतात, त्या पद्धतीने काम आपण त्यावर करणार आहोत. आणि दूरच्या वस्तू कशा दिसतात, थोड्या पुसटशा दिसतात, मग त्यावर त्या पद्धतीने काम करायचं. पहा, त्या भिंतीवर टीव्ही आहे, त्याचे बटन्स आहेत.
या सगळ्या जरी छोट्या गोष्टी असतील तरी तुम्हाला जर डिटेलपणा त्यामध्ये आणायचा असेल तर ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि या वस्तू दाखवताना त्याचं प्रपोर्शन देखील आपण काय करायचं आहे, सांभाळायचं आहे. पर्स्पेक्टिव्ह यथार्थ दर्शन देखील त्याचं काय करायचं आहे, सांभाळायचं आहे. आता इथे ज्या रेषा मी घेतोय त्या पट्टीने घेतोय, ब्रशने. कदाचित तुम्हाला असे शक्य होणार नाही, मग इथे तुम्ही स्केच पेन किंवा मार्कर पेनचा उपयोग केला तरी चालेल. अशा पद्धतीने आता कुठे आपल्याला अजून काम करावं असं वाटतंय त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, काम करणार आहोत. काही घटकांची मांडणी तिथे करून त्यामध्ये बॅलन्स साधणार आहोत. आपल्याकडे वेळ किती उपलब्ध आहे त्यानुसार आपण हे काम करावं. पहा, आता जी फरशी आहे त्याच्या ज्या लाईन्स आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे जमत नाही. मग पुढच्या ज्या लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन्स मधला जो भाग डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते जास्त दिसणार आहे आणि मागील दोन रेषांमधलं डिस्टन्स काय दिसणार आहे, कमी दिसणार आहे. हे एक आपण लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचा रेखाटनाचा भाग आपण जरूर पाहावा. त्यासाठी वरील आय बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे आपण हे चित्र रंगवून पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद. हॅपी दीपावली. शुभ भाऊबीज.